नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा गुरुवारचा दिवस आहे आणि आज पौर्णिमा सुद्धा आहे। तर माझी पूजा झालेली होती सकाळी लवकरच आणि इथे बघू शकता तुम्ही माझ्या दिव्यामध्ये असं फूल तर जवळपास दररोजच होतं, कधीतरीच म्हणजे होत नाही असं नाही तर दररोज माझ्या या दिव्यामध्ये अशा पद्धतीचं फूल तर होतच होतं। आणि आज ना गुरुवारचा दिवस होता पण पूजेचा वगैरे व्लॉग रूटीन वगैरे मी काहीच आज शेअर केलेलं नाहीये, कारण का आज सकाळी सकाळी घरी पधारले होते पाहुणे, अगदी पहाटे 6:15 6:30च्या दरम्यानच। आणि मग त्याच्यामुळे ना मग मी पूजा वगैरे तर केली होती लवकरच, परंतु नंतर मग पाहुणे आल्याच्या नंतर मग त्यांच्या आंघोळी आणि त्यांची नाश्ता चहा वगैरे ह्याच्यामध्येच बराचसा वेळ गेला। आणि मग त्यांचा आंघोळी नाश्ता चहा झाल्यानंतर ते गेले आणि त्याच्यानंतर मग मी सगळे काम करून घेतले, कारण का नाश्ता वगैरे तर झाला होता। मग कपडे, नाश्त्याचे भांडे वगैरे, कपडे, परीची आंघोळ वगैरे तर सगळी कामं आवरून घेतली। आणि त्याच्यानंतर मग जवळपास 12 वाजले होते मला स्वयंपाक करायला स्टार्ट करायला। आणि मग 12 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती। तर आता मी स्वयंपाकामध्ये ना भरल्या वांग्याचा रस्सा आणि भाकरी आणि भात आणि मोठी मिरची असते तर त्याची भजी, तर असा साधा सिंपल मेनू बनवलेला आहे। तर नाश्ता वगैरे केलेला असला की मग दुपारी ना जेवणामध्ये भाकरी केली तरी चालते। आणि सध्या दक्ष आहे तर त्याला पण तिकडे चपातीच खाऊन खाऊन कंटिन्यू कंटाळा आलेला असतो, त्याच्यामुळे मग तो पण म्हणतो भाकरी चालेल आणि ह्यांना तर भाकरीच लागते। आणि माझा तर काही उपवासच होता आज गुरुवारचा, तर मग मी भाकरीच बनवली आज दुपारच्या जेवणामध्ये आणि वांग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे। आणि आपलं असंच होतं नेहमी की स्वयंपाक वगैरे करत असताना एकतर तेल तरी संपतं, नाहीतर मसाला तरी संपतो किंवा काय, तर असंच आता माझ्या मसाला डब्यातला ना काळा मसाला संपलेला असतो, जो माझ्या प्रत्येक भाज्यांमध्येच वापरला जाणारा असतो, तो आपल्या ठेवणीतला काळा मसाला, तर तो संपला होता। मग अशा पद्धतीने मी ना चिनी मातीच्या बरणीमध्ये साठवून ठेवत असते जो वर्षभराचा जो काही मसाला बनवलेला असतो तो। आणि तर आता तो मसाला मी काढून घेते भाजीसाठी आणि असं एक 2 वाट्या वगैरे भरून ठेवला की मग तो जातो, मला बऱ्याच दिवस जातो। आणि दुसरा काही डब्बा छोटा वगैरे मी केलेला नाही आहे त्याच्यासाठी, डायरेक्ट अशा चिनी मातीच्या भरणीतून मी डायरेक्ट आपल्या मसाला डब्यातच काढून घेते आणि पटकन ठेवून देते। मग हे ठेवून झालं की मग हे ना स्वयंपाक करताना माझं सतत हात धुणं एक सतत चालू असतं, कारण कशालाही हात लावला की मला ते हात धुवायची खूप सवय आहे, तर त्यामुळं। आणि त्याच्यानंतर मग मी इथे ना वाटण करून घेतलेलं होतं अगोदरच वांग्याच्या भाजीसाठी, तर लसूण खोबरं आलं आणि शेंगदाणे याचं वाटण करून घेतलेलं आहे। आणि मग त्याच्यामध्येच ना मी काळं तिखट किंवा काळा मसाला, मीठ आणि हळद टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना त्याचं ते हे मिश्रण जे आहे तर ते मी वांग्याचे असे 4 काप करून मधून त्याच्यामध्ये ते भरून घेते आणि मग साधं सिंपल आपलं भाजी जी आहे ती फोडणीला घालत असते। तर अशी अगदी साध्या सिंपल पद्धतीची माझी भाजी असते। रोजच्या ह्याच्यामध्ये जास्त काही मी जास्त वेगळं असं काही वाटण वगैरे करत बसत नाही किंवा काही नाही, साध्या सिंपलच भाज्या दररोजच्या खाण्यासाठी आवडतात। मग त्या खाऊन कधीतरी कंटाळा आला आणि वेगळं काहीतरी करावंसं वाटलं तर मग वेगळ्या पद्धतीची थोडीफार भाजी बनवली जाते, नाहीतर रोजच्या ह्याच्यामध्ये सिंपलच जेवण आणि भाज्या वगैरे असतात। तर अगदी साधं सिंपल खाणं आहे आमचं रोजचं। तर आता इथे ना भरून झालेले आहेत वांगे आणि मग त्याच्यानंतर ना मी आता इथं थोडंसं कढईमध्ये ना हे पाणी जे आहे तर ते गरम करण्यासाठी ठेवत आहे। तर इथे ना गरम खूप होत होतं
आणि त्याच्यामुळे स्वयंपाक करताना तर इतकं गरम होतं, तहान लागते. तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी पिलं आणि मग त्याच्यानंतर मग भाजीसाठी ना कढईमध्ये ना अगोदर थोडंसं पाणी गरम करून घेते, कारण भाजीला गरम पाणी टाकलं तर त्याच्याने भाजीला चव चांगली येते. का एकदम थंड पाणी आपण टाकलं ना भाजी फोडणी घालून त्याच्यामध्ये, तर त्याची चव थोडीशी वेगळी येते आणि गरम पाणी करून टाकलं तर त्याची चव थोडी वेगळी येते. तर इथे ना हे आले होते की झाले की नाही जेवण, किंवा काय काय मेनू आहे आज जेवणामध्ये वगैरे वगैरे असं विचारत होते. तर नंतर त्यांचं इकडे लक्ष गेलं, तर त्यांना माहीत नव्हतं की शूटिंग चालू आहे म्हणून. तर बघितल्यानंतर म्हणत होते, अरे बापरे, मी पण आलो का आता व्हिडिओमध्ये. तर हो म्हटलं. मग त्याच्यानंतर मग ते जेवण होतंय तोपर्यंत म्हणले आंबे खातो मग मी. तर विचारत होते की हा पिकला आहे का चांगला वगैरे. तर कलर तर आलेला होता त्या आंब्याला, पण अजून बराचसा कडक होता खालच्या बाजूने, म्हणून म्हटलं हा चांगला म्हणजे थोडासा आंबट लागेल आतून, म्हणून दुसरा घ्या म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग ते गेले. आणि मग इथे तुम्ही बघू शकता मी पाणी गरम करून ना ते तांब्यामध्ये साईडला काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग साधी सिंपल अशी भाजीला फोडणी दिलेली आहे. तेल टाकलं आणि थोडंसं तेलामध्ये सुद्धा मी काळा मसाला आणि थोडीशी हळद टाकते, कारण मग आपल्या भाजीला जरा कलर यायला चांगली मदत होते. तर त्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर ते भरून घेतलेले जे वांगे आहेत ते टाकून त्याला थोडंसं तेलामध्ये परतवायचं, थोडेसे फ्राय करायचे वांगे. आणि एक 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 वस्तू घेणं चालू असतं, इकडून तिकडे तिकडून इकडे. तर ते आता वांगे ना मी परतवून घेते. आणि मग त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये ते जे भरून जो शिल्लक राहिलेला मसाला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर तेच पाणी मी आता या मसाल्यामध्ये टाकून घेते. आणि मग त्याच्यानंतर ना मग ते टाकून आपलं जितकं आपल्याला रस्सा करायचा आहे तितकं घट्ट पातळ वगैरे बघून पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीची साधी सिंपल अशी एकदम अशी भाजी जी आहे ती तयार होते. आणि बापरे, इतकं असं गरम होतं ना की काय सांगवा नाही. दुपारच्या वेळेला तर स्वयंपाक करायला बिलकुल नको वाटतो. त्याच्यामुळे तर नाश्ता वगैरे काही बनवत नसते, डायरेक्टली स्वयंपाकच सकाळी बनवून घेत असते. तर आता इथे ना मी मिरची भजी बनवणार आहे. तर अशा पद्धतीच्या या मोठ्या मिरच्या आणलेल्या होत्या काल, आणि ते म्हणले होते मला भाजी बनव, पण मीच म्हटलं की आपण याची भजी बनवूया, छान लागतात. तर भजी बनवण्यासाठी मिरच्या ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या अशा मधून ना थोड्याशा कट केलेल्या आहेत. तर आतमध्ये ना बिया मी काढणार होते, पण जास्त काही बिया नव्हत्या, अगदी थोड्याशा होत्या. त्याच्या बुडक्याच्या साईडला अगदी थोड्याशा बिया होत्या, तर मी काही काढल्या नाहीत, फक्त मधून अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे बघा मिरचीला काय होते, नाही लागत तिखट ही वाली मिरची. भजी केल्यावर खाऊन बघ, नाही तिखट. भजी केल्यानंतर खाऊन बघ. तोंड का धुतली? मँगो खाल्ले. तर मग भजी बनवण्यासाठी ना मी ते बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ते बेसन पीठ घेऊन ना काही नाही, साधे सिंपल असे साहित्य त्याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घालायचं आहे, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, आणि ओवा घालायचा आपल्याला थोडासा याच्यामध्ये. तर असं साधं सिंपल साहित्य घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं याच्यामध्ये ना मी टेस्टसाठी लिंबू पिळून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं ओवा असा क्रश करून घातला आहे. आणि त्याच्यानंतर ना चवीसाठी छान असं आंबूस टेस्ट येण्यासाठी ना थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग पाणी घालून ना ते असं मिक्स करून घेतले. तर आपल्याला इथं ना असं जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्ट असं हे मिश्रण ठेवायचं आहे, म्हणजे ते मिरचीला चांगल्या पद्धतीने चिटकलं पाहिजे. तर त्याच्यासाठी थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण करणार आहे तर त्यावेळेला अगदी थोडासा ह्याच्यामध्ये ना सोडा घालायचा आहे. आणि मग आपल्याला त्याची ना मिरची जी आहे ती तळायला घ्यायची आहे.
तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसंच पाणी घातले मी आणि हे घट्ट असं मिश्रण याचं ना करून ठेवलेलं आहे. इथं बघू शकता. तर जास्त पातळ वगैरे केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथे ना भाजी जी आहे वांग्याची सिंपल अशी ती शिजत आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही एकदम सिंपल, जास्त रोजच्या भाज्यांमध्ये ना बिलकुल जास्त तेल वगैरे नसतं, तरी वगैरे येण्यासाठी म्हणून असल्या प्रकारसाठी मी जास्त तेल वगैरे बिलकुल वापरत नाही. आणि भाजी तयार झालेली आहे आपली, साईडला भात लावलेला आहे आणि आता ना मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. तर 4 ते 5 भाकरी बनवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी भजी तळून घेणार आहे. भजीची पण तयारी करून घेतलेली आहे. मिरची कापून घेतलेली आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर भजी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीचा आजचा ना साधं सिंपल असा जेवणाचा मेनू होता. तर तोच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी अशा पद्धतीचं साधं सिंपल असं माझं लाईफ आहे आणि ते मी अगदी साध्या पद्धतीने जगत असते. आणि त्याचे थोडेफार क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. आणि माझे व्हिडिओ जर का तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते पहा आणि मग माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा. तर बरेच नवीन मैत्रिणी किंवा भाऊ बहिणी आपल्या या चॅनलला जोडले जात आहेत हळूहळू. तर मला म्हणजे खूप आनंद वाटतो की हळूहळू माझं चॅनल तर ग्रो होत चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी नवीन ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप आभारी आहे मनापासून. आणि त्याच्यानंतर मग इथे ना भाकरी करण्यासाठी ना एक टीप देईल मी, जे कोणी नवीन भाकरी बनवणारे असतील त्यांच्यासाठी बरं का. कारण का जे माझ्यासारख्या तरी असतात त्यांना तर येतच, पण जे नवीन असतात त्यांना व्यवस्थित भाकरी बनवता येत नाही. तर त्यांच्यासाठी भाकरीमध्ये ना पीठ जे आहे भाकरीचं तर ते ना खूप छान पद्धतीनं मळण्याचंच आपल्याला मेहनत त्याच्यामध्ये घ्यायची असते. तर भाकरी कशी बनवायची याचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी डिटेलमध्ये भाकरी कशी बनवायची. तर त्याचा व्हिडिओ फक्त भाकरीच्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर अगदी छान पद्धतीनं आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित अशी भाकरी थापून घ्यायची. आपल्याला जशी जमेल तशी एका हाताने किंवा दोन्ही हाताने आपल्याला जशी जमेल तशी थापून घ्यायची आहे. आणि समजा तुम्ही जर का नवीन शिकत असाल तर भाकरी थोडी छोटी थापायची, म्हणजे तुम्हाला उचलताना वगैरे प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता इथे ना परीचं बघा नाटक चालू आहे. तू दिसते स्वतः बघितलं तू. विचार मला, मम्मी तू काय करते? मम्मी तू काय करते? भाकरी बनवते परीला खायला. आणि भजी पण बनवायचे भाकरी झाल्यानंतर. तू काय काय खाणार आहे? मी भजीन भाकरीन भाजी सगळं खाणार आहे का? हां. स्वतःच्या हाताने? नाही तू चाल. मी नाही बाबा चालणार. चालायचं. मला खायचंय आणि मी खाणार का तुला चालणार? तू चाल आणि तू खा. मला भूक लागली. तू जा आणि तू जेवण कर. मम्मा हो किती बस आता बंद कर. का बंद करू? बस आता व्हिडिओ. नाही व्हिडिओ करायचा आहे. तिकडे पप्पा काय करते ते दाखव. पप्पा तू काय करते? नानी बघत. मी ना व्हिडिओ काढती दोघांचं. दादा आता तू पप्पा का आता दादाचं. दादा तू काय करतोय?
बोल की तर काय करतोय तू? काय नाही. अगं बोल की मोबाईल बघतोय मी असं सांग. मोबाईल बघतोय. पप्पा आणि मम्मी कसं सांगितलं तसं तू सांगायचं. मोबाईल बघतोय. गुड गर्ल. मम्मा आता मी सगळ्यांचा व्हिडिओ काढलं. आता तुझा राहिलाय भाकरीचं आणि भाजीचं आणि भजीचं राहिलंय व्हिडिओ काढायचा. आता भाकरीचं आणि भाजीचं आणि भजीचं राहिलंय व्हिडिओ काढायचं आहे ना. आता बंद करते मोबाईल बघते. तिला मोबाईल घेऊन जायचा असतो बघण्यासाठी म्हणून तिचं नाटक असतं मी घेते आणि पट तुझं शूटिंग काढते आणि मग दे मला मोबाईल. तर असं ह्याच्यासाठी. तर आता इथे ना मी भजी बनवायला घेतले तर त्याच्यासाठी ना मी थोडासा सोडा घालून ते सगळं हलवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं मी ते बुडवून घेतलेलं आहे मिरच्या एक एक करून आणि तळून घेतलेले आहेत. तर काही नाही अगदी साधी सिंपल अशी ही भजीची रेसिपी आहे आणि छान लागतात भजी ह्या. तर हे मिरचीचे भजी खात असताना मला ना एक केरळची आठवण झाली कारण केरळमध्ये ना अशा पद्धतीने केळीची भजी केली जातात आणि ते खाताना मला थोडीफार टेस्ट पण तशीच लागत होती आणि तिथली आठवण पण झाली. तर अशा पद्धतीचा होता आजचा हा माझा व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तर आता उद्यापासून ना आपले थोडेसे वेगळ्या ठिकाणचे आणि वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर कोणते आणि काय ते पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय.